आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती निवडणुका निर्भयपणे लढता याव्यात आणि नागरिकांना निर्भय वाटावं यासाठी झटत आहेत. माझ्यासोबत या ठिकाणी अपर पोलीस आयुक्त पाठक सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय तुमचं मिशन आहे, कशा प्रकारे हे चालणार आहे. सध्या आचारसंहिता सुरू होण्याच्या आधीपासूनच मीरा भाईंदर पोलीस कमिशनरेटच्या हद्दीमध्ये आपण वेळोवेळी गुन्हेगारी थांबवण्यासाठी किंवा आपण अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आपण वेळोवेळी कारवाई करतच असतो. पण त्या व्यतिरिक्त गेल्या दीड महिन्यापासून आदरणीय CP सरांच्या संकल्पनेतून एक नाईट व्हिजिल नावाचं एक संकल्पना आपण राबवत आहोत. या नाईट व्हिजिल अंतर्गत जे काही पोलीस स्टेशन्स आहेत आपल्या पूर्ण कमिशनरेटमध्ये, वसई, मीरा भाईंदर, वसई विरारमध्ये, या कमिशनरेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण नाकाबंदीचं आयोजन करत असतो. त्या व्यतिरिक्त सर्व सिनियर PI सुद्धा आणि इतर अधिकारी सुद्धा दररोज संध्याकाळी गर्दीच्या वेळी पायी पेट्रोलिंग करून त्यांच्या हद्दीमध्ये फिरत असतात. या नाईट व्हिजिलमध्ये सुद्धा आपण जी वाहनं येणारी जाणारी वाहनं आहेत, इसमय संशयित काही जर वाटलं तर आपण हे चेक करत असतो. त्या माध्यमातून जे विनाकारण रात्री फिरणारे काही लोक असतील किंवा काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असतील यांना एक चेक बसावा, हा या मागचा उद्देश आहे. आणि यामध्ये बऱ्यापैकी आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दररोज मोटर व्हेकल ॲक्ट खालीच जवळपास प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 10 केसेस तरी मिनिमम होतात आणि त्याचं रेकॉर्ड आपण ठेवतो. आपण किती वाहनं चेक केली, कोणाला चेक केलं, त्यात काय आढळून आलं, याचं रजिस्टर सुद्धा आपण मेंटेन करतो. ती विजिलची कल्पना आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की आता निवडणुका जाहीर झालेल्या, आचारसंहिता लागू झालेली आहे. या विजिलचा उपयोग त्या आचारसंहितेच्या अनुषंगाने सुद्धा निवडणुकीच्या अनुषंगाने कुठलाही गैरप्रकार घडणार नाही. जे पैशाचं हे असेल किंवा दारू असेल किंवा इतर काही हे असतील याच्या संदर्भात सुद्धा या नाईट व्हिजिल प्रोग्रामचा उपयोग होणारच आहे. त्या व्यतिरिक्त आपण आठवड्यातून एक दिवस साधारणतः 1 किंवा 15 दिवसातून एकदा जसं आवश्यकता असेल त्याप्रमाणे आपण एक ऑल आउट ऑपरेशन आपण राबवतो. या ऑल आउट ऑपरेशनमध्ये एकाच वेळी पूर्ण कमिशनरेटमध्ये आमच्या सहित DCP, ACP, सर्व अधिकारी कर्मचारी हे रस्त्यावर येऊन काही संशयास्पद ठिकाणं असतील किंवा कुठं काही अवैध धंदे असण्याची माहिती असेल किंवा हिस्ट्री शीटर असण्याची शक्यता आहे किंवा सराईत गुन्हेगार, रेकॉर्डवरचे गुन्हेगार असण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी आपण कोम्बिंग ऑपरेशन करतो. आपण पूर्ण झडती घेतो, ज्यात आपण अवैध शस्त्र, अवैध दारू असेल, अवैध ड्रग्ज असतील किंवा गुन्हेगारी लोक असतील यांचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यात फरार पाहिजे असलेले आरोपी सुद्धा आहेत, त्यांचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि या दोन्ही ऑपरेशनमुळं गुन्हेगारांवर बऱ्यापैकी वचक पण राहतो आणि काही गुन्हे उघडकीस येण्यास सुद्धा याची निश्चितपणे मदत होतं. या व्यतिरिक्त निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे आपण रेव्हेन्यू डिपार्टमेंटसोबत म्हणजे जे जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वेगवेगळे स्क्वॉड्स या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगाने नेमलेले आहेत. त्यात फ्लाईंग स्क्वॉड्स आहेत, त्यात स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स आहेत, त्यात आपले इंटर डिस्ट्रिक्ट आणि इंटरस्टेट नाकाबंदी पॉईंट्स आहेत. हे आतापासून आपले ॲक्टिवेट झालेले आहेत. आणि या सर्व स्क्वॉड्सच्या माध्यमातून रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि आमचे कर्मचारी मिळून आपण या निवडणुकीच्या अनुषंगाने जी निवडणूक शांततेत व निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच व्हावी या अनुषंगाने आम्ही सर्वजण सज्ज आहोत आणि त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे. मला असं वाटतं की एकंदरीतच आमचा जो आढावा आम्ही घेतलेला आहे तर यात निवडणुकीच्या अनुषंगाने आम्हाला सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सची एक कंपनीसुद्धा ऑलरेडी प्राप्त झालेली आहे. अजून जशी निवडणूक जवळ येईल तशी अजूनसुद्धा आम्हाला काही बाहेरचा फोर्स प्राप्त होईल. त्या व्यतिरिक्त आमचे सर्व अधिकारी कर्मचारी आहेतच आणि SRPFचं सुद्धा एक कंपनी आमच्याकडे उपलब्ध आहे. आमचे स्वतःचे RCPचे 2 प्लॅटून्स आहेत. त्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला खात्री आहे की यांनी बंदोबस्ताचं नियोजन जे आहे निवडणुकीचं, बूथ वाईज बंदोबस्त असेल, मतपेटींचा बंदोबस्त असेल, तुमच्या 100 मीटर एरियातला असेल, सेक्टर पेट्रोलिंगचा बंदोबस्त असेल, या सगळ्या बंदोबस्ताचं नियोजन ऑलरेडी आम्ही केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की या सर्व नियोजनातून आम्ही आणि निवडणूक जे अधिकारी आहेत त्यांच्या सर्वांच्या समन्वयातून ही निवडणूक अतिशय काटेकोरपणे आणि शांतता आणि पद्धतशीरपणे पार पडली आम्हाला खात्री आहे. सर, या ठिकाणी नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना माझं हेच आवाहन आहे की आपण सर्व सुज्ञ नागरिक आहात. बहुतांश नागरिक 99% नागरिकांना शहरात शांतता आणि सुव्यवस्था राहावी, गुन्हेगारी नियंत्रण राहावी हीच सर्वांची अपेक्षा असते.
फक्त 1% काही मिसक्रिएंट्स असतात की ज्यांना काही विशिष्ट कारणामुळे असेल किंवा त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी असेल कुठेतरी अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करणे, कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्ती दाखवणे असे प्रकार करत असतात. तर माझी त्यांना सुद्धा विनंती आहे की विनाकारण अशा गोष्टी करून तुम्ही कायदेशीर कारवाई स्वतःवर ओढून घेऊ नका आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद करण्याचं काही कारण नाही आहे. नागरिक मला जसं मी सांगितलं की 99% नागरिक कॉपरेटिव्हच असतात, त्यांना काही कायदा तोडण्याची कोणाची स्वतःहून इच्छा नसते. परंतु आता येथे काही सण आहेत. आता परवा होळीचा सण आहे. होळीच्या दिवशी आता बऱ्याचदा काही चांगले लोक सुद्धा होळीच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे की काय प्रकार घडतात. तर बऱ्याचदा होळीच्या दिवशी तुम्ही काही व्यसन करून गाडीवर जाणे, मग रस्त्यावर ते रंगाचे फुगे कोणाच्या तरी अंगावर फेकणे, कुठेतरी छेडछाड करणे, अशा प्रकारातून विनाकारण वाद निर्माण होऊन कुठेतरी गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझी सर्वांना विनंती आहे की आपण सण जरूर साजरा करा, अतिशय आनंदाने साजरा करा, फक्त लिमिटमध्ये राहून धार्मिक पद्धतीने आपल्या सगळ्या संस्कृती जोपासून तो साजरा करावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि एकंदरीतच आजची परिस्थिती बघता पाण्याचा अपव्यय होणार नाही आपल्याकडनं. मी असं म्हणत नाही की पाणी रंग खेळूच नाही, परंतु विनाकारण अपव्यय होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. आता उन्हाळा येतोय, प्लस रंगाच्या बाबतीत वापरताना काही रंग केमिकल मिश्रित रंग असतात ज्यांनी आपल्या शरीराला आपल्या डोळ्याला हानी होऊ शकते. तर आपण अशी हानी होऊन आपल्या आयुष्यभराचं नुकसान करून घेण्यापेक्षा आपण नैसर्गिक जे रंग आहेत, जे शरीराला हानिकारक नाहीत, अशा रंगाचा वापर करावा आणि अतिशय आनंदाने आणि शहराचा शांतता राखून, शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची शांतता राखून आपण हा सण साजरा करावा. अन्यथा आम्हाला आमचं काम तर करायला लागेल तर आम्ही ते जरूर करू, परंतु असा कटू प्रसंग आमच्यावर येऊ नये हीच आमची अपेक्षा आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि विनाकारण पोलीस आणि पब्लिकमध्ये संघर्ष होण्यापेक्षा आपण सर्वजण मिळून हा सण अतिशय आनंदाने साजरा करू. थँक्यू. या ठिकाणी एकदम आनंदाने आणि पर्यावरणपूरक असा सण साजरा करा, कोणताही अनुचित प्रकार करू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मीरा भाईंदर, वसई विरार.